पालकमंत्रीपद आणि विधान परिषद जागेबाबत कोणतीही देवाणघेवाण नाही। पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय देखील एकनाथ शिंदेच घेतील। शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावले यांची ही माहिती। सांगली सातारा अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा। सांगली साताऱ्यासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी। अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणार। संभाजीनगर जालना या ठिकाणांसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवाराची घोषणा। देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। अंबादास दानवेंची ट्विट करत ही माहिती समोर। भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीमध्ये बैठक। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत बैठक। मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे बैठकीत होणार चर्चा। राज्यात मान्सूनचं आगमन हे लांबणीवर। आजपासून विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। मात्र हा मान्सूनचा पाऊस नाही। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 2% वाढ। कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल आता $93वर। इस्रायलने लेबनॉनवरती केलेल्या हल्ल्यांमुळे किमती वाढल्याचाही अंदाज। सिन्नर पोलीस अत्याचारी भोंदू अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयामध्ये करणार हजर। सिन्नरमधील जमीन फसवणूक प्रकरणामध्ये खरातची कोठडी संपल्यानंतर सुनावणी होणार। विषारी दारू प्रकरणामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू। सीआयडीकडून परिपत्रक जारी। पिंपरी चिंचवडच्या दापोडीमध्ये 11 तर हडपसरमध्ये तब्बल 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती।